हॅलो डेव्हलपर्स. या व्हिडिओमध्ये आपण कव्हर अप करूयात पायथॉनचा बेसिक प्रोग्राम कसा रन करायचा आहे, व्हेरिएबल्स कसे बनवायचे आणि पायथॉनमध्ये बेसिक डेटा टाइप्स कोणकोणते आहेत. तर पायथॉनचा प्रोग्राम रन करण्यासाठी एक फोल्डर आपण डेस्कटॉपला क्रिएट करूयात. त्यामध्ये नाव देऊयात पायथॉन प्रोग्राम्स. फोल्डरला ओपन केल्यानंतर सिम्पली सीएमडी टाईप करूयात. सीएमडी एक कमांड प्रॉम्प्ट असेल किंवा तुम्ही टर्मिनल पण म्हणू शकतात. विंडोज 11 असेल तर तुम्ही राईट क्लिक करू शकतात, ओपन इन टर्मिनल म्हणू शकतात. अनदर ऑप्शन आहे विंडोज 10 असेल तर हा जो ब्लँक स्पेस असतो या ठिकाणी क्लिक करायचे, रिमूव्ह करायचे आणि टाईप करायचे सीएमडी एंटर. याने ब्लॅक स्क्रीन ओपन होईल आणि ब्लॅक स्क्रीन मध्ये हा सीएमडी असेल आपला. या सीएमडी मध्ये आपलं जे लोकेशन असणार आहे ते आपल्या पायथॉन प्रोग्राम या फोल्डरचं लोकेशन असणार आहे. इथे सिम्पली व्हीएस कोड ओपन करण्यासाठी कोड स्पेस डॉट प्रेस करायचंय आणि एंटर करायचंय. याने ऑटोमॅटिकली व्हीएस कोड ओपन होईल. ज्या व्हीएस कोड मध्ये तुमचे फोल्डर ट्रिगर झालेले असेल आणि अनदर ऑप्शन असा असेल की तुम्ही प्रोग्राम रन करायचा आहे किंवा पायथॉन चेक करायचे तर तुम्ही इथे चेक करू शकता. सपोज मी पायथॉन स्पेस डॅश डॅश व्हर्जन टाकले तर माझ्याकडे आता 3.14.0 हे व्हर्जन आहे. तर तुम्ही पण चेक करू शकता. आपण पायथॉन प्रोग्राम्स हे नवीन फोल्डर बनवलंय, त्यामध्ये व्हीएस कोड ओपन केलंय, त्यामध्ये पायथॉनचे व्हर्जन पण ऑलरेडी आहे. मग आपल्याला एक फाईल बनवायची आहे, ज्या फाईलला ॲज अ पायथॉन म्हणून सेव्ह करणार आणि ती फाईल आपण कमांड प्रॉम्प्ट वरती रन करणार. फाईल बनवण्यासाठी सिम्पली मी प्रोग्राम घेतला फर्स्ट डॉट पी वाय. फर्स्ट फाईल बनवली. यामध्ये आपण प्रोग्राम राईट करण्यासाठी एक फंक्शन आहे प्रिंट फंक्शन, जे प्री डिफाईन आहे पायथॉनचे, ज्यामधून आपण आउटपुटला रिझल्ट देऊ शकतो. हॅलो वर्ल्ड असा मी प्रोग्राम राईट केला आणि या प्रोग्रामला रन करण्यासाठी मला कमांड यूज करायची आहे पी वाय. फाईल नेम जे असेल ते फर्स्ट डॉट पी वाय. या प्रकारे आपण कमांड रन करणार. ही कमांड रन करण्यासाठी टर्मिनल ओपन करायचंय, सीएमडी ओपन करायचंय. पी वाय डिफाईन करतो पायथॉन, पूर्ण पायथॉन म्हणू शकतात किंवा शॉर्ट मध्ये पी वाय म्हटलं तरी चालेल. आणि फाईल नेम आहे फर्स्ट डॉट पी वाय. एंटर केलंय. आउटपुट मध्ये आपल्याला इथेच दिसतंय हॅलो वर्ल्ड. अशा प्रकारे आपला फर्स्ट प्रोग्राम रन झाला. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला समजून घ्यायचे की व्हेरिएबल्स काय असतात. व्हेरिएबल्स म्हणजे काय, की सपोज एखाद्या पर्सनची तुम्ही आयडेंटिटी एखाद्या गोष्टीमध्ये स्टोअर करताय तर त्याला म्हणतात आपण व्हेरिएबल. कन्सिडरेशन मध्ये एक पॅराग्राफ राईट करायचा आहे. पॅराग्राफ मध्ये एखादा वर्ड पुन्हा पुन्हा रिपीट होतोय किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव पुन्हा पुन्हा रिपीट होतंय. मग आपण त्या व्यक्तीचं नाव पर्सन नेम मध्ये स्टोअर करू शकतो. पर्सन नेम मध्ये आपण एखाद्या व्यक्तीचं नाव स्टोअर केलंय, ॲज लाईक आपण स्टोअर केलंय ABCD XYZ. मग एक पर्सन नेम आहे, ज्या व्हेरिएबल मध्ये आपण ही व्हॅल्यू स्टोअर केली. मग या व्हॅल्यूला तुम्ही अनदर टाइप्स मध्ये पण घेऊ शकतात. सपोज पर्सनचं एज तुम्हाला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचंय. पर्सन अंडरस्कोर एज असं म्हटलं की पर्सन एज 30. ह्या दोन व्हेरिएबल मध्ये तुम्ही बघू शकतात, इथे डबल कोट वापरला, इथे डबल कोट नाही वापरलाय. अजून एक अनदर ऑप्शन आपल्याकडे येऊ शकतो, पर्सन ऍड्रेस. तर यासाठी पण आपण डबल कोट घेऊ शकतो. मग या ठिकाणी दोन प्रकारचा डेटा मला समोर आलेला दिसतोय. ह्यातच आपला डेटा टाइप्स इम्पॉर्टंट असतो, की ज्या वेळेस तुम्ही डबल कोट वापरतात किंवा सिंगल कोट वापरतात तर त्यांचा डेटा टाइप असतो स्ट्रिंग. आणि ज्या वेळेस आपण न्यूमेरिक कीवर्ड्स घेतो जसे की 30 हा इंटिजर व्हॅल्यू असतो. जर पॉइंट व्हॅल्यू असेल तर ती फ्लोट व्हॅल्यू असते. एक्झाम्पल साठी एज म्हटलं आपण तर एजला 30 घेतलंय म्हणजे हा इंटिजर व्हॅल्यू डिफाईन करतोय, हा स्ट्रिंग व्हॅल्यू डिफाईन करतोय, हा पण एक स्ट्रिंग व्हॅल्यू डिफाईन करतोय. यांना व्हेरिएबल म्हणतात आणि ह्या व्हेरिएबल्सचे अलग अलग असतात ते डेटा टाइप्स. मेनली बेसिकली आपण चार डेटा टाइप्स फॉलो करतो. चार डेटा टाइप्स जे समजून सांगण्यासारखे आहेत पायथॉन मध्ये. सगळ्यात फर्स्ट आहे स्ट्रिंग, त्यानंतर आहे इंट, त्यानंतर आहे फ्लोट, त्यानंतर आहे बुलियन. असे चार डेटा टाइप आहेत. यामध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर केली जाईल स्ट्रिंग मध्ये, इंटिजर मध्ये इंटिजर व्हॅल्यू स्टोअर केली जाईल, फ्लोट मध्ये
फ्लोट व्हॅल्यूज असतात, जसे की डेसिमल व्हॅल्यूज असतात आणि त्यानंतर बुलियनमध्ये एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. एक्झाम्पलसाठी पण वन एक्झाम्पल घेऊयात, की एक युजर आहे. त्या युजरचं नेम स्टोअर करायचं आहे. नेम स्टोअर करायचं आहे, मग सपोज मी त्या नेम स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला युजर नेम आणि त्यामध्ये व्हॅल्यू घेतली ABCD XYZ. ही त्या युजरची आयडेंटिटी झाली. मग हे नाव आहे, या नावामध्ये आहेत कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स कुणाला म्हणतो? जे अल्फाबेटिकली किंवा सिम्बॉलिकली आपण यूज करतो ते असतात कॅरेक्टर पॉइंट्स. जसे की ए हा कॅरेक्टर आहे, झेड हा कॅरेक्टर आहे, स्पेस देखील एक कॅरेक्टर असतो. हे सगळे कॅरेक्टर असल्यामुळे यांना आपण डिफाईन करणार ॲज अ स्ट्रिंग म्हणून. त्यानंतर युजरचं एज घेतलं आपण. युजरचं एज घेतलं तर एज आलं 25. ही 25 म्हणजे कोणती फील्ड झाली? इंटिजर फील्ड झाली. जर आपण युजरची हाईट घेतली, हाईट आपण कशामध्ये घेतली आहे? 5.9. 5.9 म्हणजे काय झालंय, की ही एक डेसिमल व्हॅल्यू झाली, पॉइंट व्हॅल्यू झाली. तर याला म्हणणार आपण फ्लोट व्हॅल्यू. आणि त्यानंतर लास्ट वन घेतला आपण इच स्टुडंट. इच स्टुडंट जर ट्रू आहे तर ती बुलियन व्हॅल्यू मध्ये ट्रू कंडिशन म्हटली जाते. आणि अनदर ऑप्शन आहे की हा तो स्टुडंट नाहीये तर आपण त्याला फॉल्स कन्सिडर करू शकतो. एक स्ट्रिंग आहे, एक इंटिजर आहे, एक फ्लोट आहे आणि एक बुलियन आहे. तर मग स्ट्रिंग मध्ये तुम्ही डबल कोट यूज करू शकतात किंवा अनदर ऑप्शन तुम्ही सिंगल कोट यूज करू शकतात. जे इंटिजर आहे, इंटिजर मध्ये तुम्ही जर असे टाकले इंटिजरला तर हा स्ट्रिंग कन्सिडर होईल. इंटिजर नॉर्मली ॲज इट इज असाच राहिला पाहिजे. हाईट मध्ये जर कन्सिडर केलं तर डबल कोट दोन्ही साइडने असेल तर हा स्ट्रिंग होईल. जर पॉइंट व्हॅल्यू नसेल तर हा इंटिजर होईल. जर पॉइंट दिला तरच तो फ्लोट होईल. आणि इच स्टुडंटला आपण हा स्टुडंट असेल तर ट्रू म्हणा, हा स्टुडंट नसेल तर फॉल्स म्हणा. इथे आन्सर साठी दोनच वाक्य आहेत आपल्याकडे, एक तर ट्रू नाहीतर फॉल्स. ट्रू असेल तर योग्य आहे, फॉल्स असेल तर अयोग्य आहे. मी इथे ट्रू म्हटलं तर हा स्टुडंट आहे. मग हा जो असणार आहे हा बुलियन मध्ये असतो. बुलियन मध्ये दोनच सिनेरिओ घडतात, एक तर ट्रू नाहीतर फॉल्स. या व्हेरिएबल्सला आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करायचे असेल तर प्रिंट करण्यासाठी सिम्पली तुम्ही सांगू शकतात प्रिंट युजर नेम, प्रिंट एज. या प्रकारे वन बाय वन सगळ्या डिटेल्स तुम्ही प्रिंट करू शकतात आणि जेणेकरून तुम्हाला जे काही तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे ते तुम्ही ॲज इट इज आउटपुटमध्ये बघू शकतात. सेव्ह करूयात. या प्रोग्रामला पुन्हा रन करण्यासाठी कमांड टाकली आहे पायथॉन. फाईल नेम आहे first.py. एंटर केलंय. आउटपुटमध्ये बघू शकतो ABCD XYZ हे फर्स्ट आउटपुट आहे, 25 हा सेकंड आउटपुट आहे, 5.9 हा थर्ड आउटपुट आहे, ट्रू हा बुलियन आउटपुट आहे आणि हॅलो वर्ल्ड हा जो प्रिंट स्टेटमेंट आपण ओपन ठेवलेला लाईन नंबर 16 ला तो हॅलो वर्ल्ड ॲज इट इज आउटपुटमध्ये आलाय. सो या प्रकारे आपल्याला समजले की पायथॉनचे जे काही बेसिक डेटा टाइप्स आहेत ते 4 आहेत आणि अजून एक डेटा टाइप आहे कॉम्प्लेक्स यामध्ये, बट ॲज अन कॅल्क्युलेटर बेस्ड जर जायचं असेल तर तो थोडासा कॉम्प्लेक्स असणार आहे समजण्यासाठी. हे 4 बेसिक डेटा टाइप्स इम्पॉर्टंट आहेत. तर या 4 बेसिक डेटा टाइप्सला तुम्ही समजून घ्या. थँक यू.